हात करायली बादशाह युट्यूबवर आता फेमस होते यो. तर ही रांचीमध्ये बोकारो आहे बघा, बोकारो मार्केट. आणि ही पाण्याची बॉटल आहे 5 रुपयाची वाटते, म्हणून 7 रुपयाची बॉटल आहे. फोन पाहिला इथलं पाणी पिवाटे ना म्हणून 7 रुपयाची बॉटल घेतला आहे. तर रात्र झाल्या इथं मार्केटला गाडी खाली झाली नाही म्हणून हा बाई म्हणतो पाणी पितो. मार्केटला गाडी झाली नाही खाली. आता इकडे सरळ आहे की नाही, इकडे मार्केट आहे आपलं. गाडी दाखवतो तुम्हाला. इथं आले असं फिरायला, जेवण ते बघायचं काय. पहिला तर चहा पिऊया. पाणी बॉटल संपली एका मिनिटात. कप 5 रुपयाचा आहे 3 रुपयाचा आहे? 5 रुपये. चांगले आहे ना चहा? मस्त मध्ये पोहून आहे. हा मस्त मस्त, काही विषय नाही. पोळा लागला का एवढा कप चहा असेल 3 रुपयाचा. काय विषय नाही, वेळेला आता काय नाही त्या चांगलं आहे. आपल्या इकडे महामंडळ एसटी असं असतात, इकडे असं असतात बघा बसा लक्झरी सारख्या. बाकी मी तुम्हाला चहा पिल्यावर आहे की नाही, बाकी बाहेरचा रस्ता दाखवतो कसा आहे. हवाई अड्डा पण आहे इथं लिहिलेलं. तर मित्रांनो ह्यो जाते धनबादला रोड. ह्यो सरळ गेलाय ना रोड, ह्यो जाते धनबादला. आणि ह्यो मागचा गेला इथे चंद्रपूर साईडला, आपला नागपूर साईडला ते रोड गेला. बरं तिकडे गेलाय ना, पण आपण आले ना इथनं. हा सॉरी इकडे गेलाय तो पटना गेलाय माग, सरळ गेलाय तो धनबादला. आणि इथनं सरळ गेल्यावर राईटला मारलं का नाही तो रांची झारखंड इकडे तिकडे जाते कुठं तर पांढरा मार्केट. आणि ही मनभूमी हॉटेल दिसते ना ही लांब, त्या हॉटेलमध्ये पाटीवाल्यांनी सांगितले ते जेवण चांगलं मिळते, ते इथं चालले. आणि ही सगळं ट्रकचं एरिया आहे, मार्केट यार्ड एरिया. आपल्या सांगलीत कसं मार्केट यार्ड MIDC ते आहे की नाही, कुपवाड MIDC ते सगळा एरिया इथं. तिथनं पुढनं राईट साईडला गेले की मार्केट यार्डचा एरिया आहे पूर्ण. आता इथं रस्त्यावर मोबाईल काढून काय तर करायचं म्हटलं, म्हणजे व्हिडिओ जर करायचं म्हटलं तर भीती ठीक, कारण की इथं फोन कधी मोबाईल हिसकून घेईल काय सांगता येत नाही. त्यात मी बोलायली मराठी, सगळ्यांना कळणार की बाबा इसका भाषा अलग है, ये इधर का नाही दिख रहा, ले जाते मोबाईल. त्यामुळं मोबाईल काढून व्हिडिओ करायचं म्हटलं तरी भ्या वाटायला लागले इथं. पण काय विषय नाही, इथं जरा माणसं जास्त एरिया चांगला असल्यामुळं इथं मोबाईल काढून व्हिडिओ करायला काय वाटेना. साईडला उचलत आहे, गाड्या बिड्या कसं चालल्यात असा विषय आहे बघा इथं सगळा. आणि इथं बोकारोला आलं का नाही, म्हणजे आमच्या पुढे एक गाडी लागली, त्यामुळे आमची गाडी आज खाली लागली झाली नाही. त्याचा नंबर होता सोडा पहिला, त्यामुळे आमची गाडी खाली झाली नाही, नाहीतर आमच्या आज खाली होणार होती गाडी. आणि त्याच गाडीला आज खाली व्हायला पूर्ण दिवस गेलाय. मग आमच्या आता उद्या पार्टीवाला उद्या सकाळी 6 वाजता करतो म्हणलाय, असा विषय झाला. तर आता बघूया इथे जेवणाला हॉटेल गेलोय माग, मनभूम डाबा. कोण बाबा, काय भीती पाहिजे सोडा. इथे मोबाईल असला घेऊन व्हिडिओ करायचं म्हटलं तर साईडनं असं साईडनं कोण येऊन मोबाईल घेऊन जायला काय सांगता येत नाही. आता आपण पुढं चालली, हे बहुतेक सिटीत चाललाय रोड. पुढं असेल का हॉटेल? हा पुढं ही मार्केट आहे बोकारो मार्केट. रांची जसं पांढरा मार्केट आहे तसं ही बोकारो मार्केट. इथं लोकलच्या गाड्या कधीच लाईट राहत नाही, इथं कधीच लाईट राहत नाही, ते आहे सोडा. इथं साईडला बघील तेवढा अंधारच आहे. आणि आता आम्ही जिथनं आले तो रस्ता तुम्हाला दाखवतो परत जाताना. इथं ह्या ज्या गाड्या दिसतात वेस्ट बंगाल, झारखंड, बिहार, ह्या सगळ्या लोकलच्या गाड्या आहेत. सगळ्या हाफ बॉडी गाड्या दिसतात, एक सुद्धा असं हुडपॅक गाडी नाही, सगळ्या हाफ बॉडी दिसतात तुम्हाला, कॉमन बॉडी. आणि आम्ही असं चालत निवांत. हा काय विषय नाही. ते मित्र तो म्हटला चिकन काय करता येत नाही, तुम्ही व्हेज खाऊन या. आमच्या सगळ्याची व्हेजिटेरियन माणूस आहे. आता मी कॅमेरा फिरवू शकत नाही, मला पुढचं काही दिसून झाले. विषय कसं आहे, मोबाईल माझ्याकडे घेतला का नाही तुझ्या सगळ्या तोंडावर पडायला, पुढचं काही दिसेना असंही झालंय. चला हॉटेलमध्ये जाऊया डायरेक्ट. अंडा करी घेतल्या बघा, जेवण मस्त आहे ना. दुपारी जेवलेलो डाळ राईस ही ती अंडा करी तीन खाल्ली दुपारी, पण त्यापेक्षा पण तर चांगलं आहे, एक नंबर आहे.
हॉटेल पण चांगलं आहे त्यामुळे मस्त आहे. सकाळी सकाळी गाडी लावल्यावर मस्त खाली करायला. आता 2 थप्प्या झाले, तिसरी थप्पी चालू आहे खाली करायची. एक गाडी क्रॉसिंगला आली ती तर क्रॉसिंग केले. ही दुकान दिसते गाळा एवढा एवढा. गाडीवर आत मोठं गोडाऊन आहे. त्या गोडाऊन मध्ये निवांत 60 टन माल बसते. खाली गाडी खाली गेल्या. आता हे करल्यात गोडाऊन पॅक. तर मित्रांनो पवन भाई गेलं तर नाश्ता आणायला. आता मी मागं बसलेलो पोती मोजत. तर पवन भाई म्हटले मी नाश्ता आणलाय गाडीत, नाश्ता करता. मग त्याने आता बसल्यात पोती मोजायला आणि मी आलोय गाडीत बसलोय. तर पवन भाईनं पुरी तर एकदम मऊ मऊ आहे बघा, काही विषय नाही. म्हणजे असं ले असं कठीण असतात का नाही पुऱ्यात, तसं कठीण नाहीत. पण इथे तेल बघा, तेल किती पुरे तेल लय आहे. हिला तेल एक नको वाटते, तेल एक नको वाटते. आता हे खायला वाटी नाही ना, आता म्हणून पिशवीतच खायला लागले. तर असा विषय आहे, बघूया खाऊन. साला बहुत ही मऊ दिख रहा है भाई. मस्त आहे मस्त आहे. एकदम मस्त आहे. काल जे राईस खाल्लेला, राईस आणि डाळ आणि अंडा करी खाल्ले त्यापेक्षा तर एक नंबर. जसलं जेवण जेवायल्यापेक्षा असं वाटतं की पुरी भाजीच मस्त आहे. तर मित्रांनो आमची गाडी खाली झालेली आहे. आम्ही दोघं निवांत पडले गाडीत. आणि दुसरा विषय म्हणजे आता फोन आलता ट्रान्सपोर्टवाल्याचा, धनबादला जायचं आपल्याला भरायला, कोळसा भरायचा आहे चंद्रपूरचा. चंद्रपूर म्हणजे नागपूरच्या अलीकडे का पलीकडे आहे? नागपूरच्या पलीकडे आहे. तर आपल्याला कोळसा दिन भरायचा आहे. अजून आपले आंघोळ पाणी काहीच सुद्धा नाही. आता आंघोळ पाणी आपल्याला कुठं भेटते बघूया. 100% ढाब्यावरच करायला लागेल. कोळशाचा आधी आंघोळ करून आणि घाण होईल. कुठं कुठं भेटेल आंघोळी आपल्याला? कोळसा भरल्या तीच की, कोळसा भरल्यावरच करायची आंघोळी आहे ना. कोळसा भरल्यावर करतो आंघोळी, तसंच करतो. तर मित्रांनो 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 आम्ही बोकारो मार्केट मधून आता निघाले. इथं बघू शकता धनबाद साठी निघाले आता कोळसा भरायला. मागं नजारा बघू शकता. अजून आपली ताडपदरी त्यानं काय खोलली नाही. ताडपदरी अजून खोलायच्या. कोळसा भरायचं म्हटलं ताडपदरी खोलायला लागत्या. कोळसा भरून आणि परत ताडपदरी बांधणार आहे. कारण की पावसाचं वातावरण आहे सगळीकडे. ऊन आहे तरी पण इकडे पाऊस पडायला आहे. कारण इकडे झाडबिडे जास्त असल्यामुळे, हिरवगार असल्यामुळे आहे का नाही, जंगली एरिया असल्यामुळं इकडं पाऊस जास्त असते. आणि इथं बघू शकता सगळ्या लोकलच्या गाड्या कशा आहेत. इंदोर केबिनच्या हाफ बॉडी गाड्या जवळ दाखवतो तुम्हाला. ह्या गाड्या बघा कशा आहेत. आणि सगळ्यात जास्त करून इथं 12 टायरच दिसतात. आहे ना मार्केटला 12 टायर दिसायला लागतात. 10 टायर क्वचित दिसतात बघा. ही 10 टायर आहे तिथं. हा भंगार मार्केट म्हणतात याला. आणि ही 12 टायर इथं आहे बघा. ही 12 टायर आहे बघा. ही 12 टायर आहे, ही 12 टायर आहे बघा. ही पण टाटाची 12 टायर आहे. इथे जास्त करून टाटाच्या गाड्या दिसतात. रांची साईडला 14 टायर क्वचित दिसतात. तर आता ही 2 स्पीड वगैरे असे पास केले की नाही. ही साईडनं असं ही मंदिर असल्यासारखं इथं आहे बघा. इथं माणसं सगळी जेवायला तरी येतात. त्या तिथं लांब ते तिथं बसायला आहे. हमाल दादा ते बसतात सगळेजण बघा. आता एक 14 टायर भेटली तिथं आहे काय टाटाची ती पण. आता इथनं लेफ्ट टर्न मारून आपल्याला पुढनं यू टर्न घ्यायचा आहे. दाखवतो. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. हो हो अरे भाया चलो चलो चलो. धड़का धड़की हो गया. जाऊ दे जाऊ दे. पुढणी घे जरा पुढणी घे. जाऊ दे 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 वड. आता इथनं जी यू टर्न दिसते आपल्याला ते यू टर्न मारायचा आहे. ही जो सरळ रस्ता आला ही रांचीकडं आलाय. आम्ही येताना इकडं आलतो रात्रीचं. रात्र होते त्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो नाही. जाऊ दे.
होय लय बारका रस्ता. पलीकडं रस्ता आहे का? ओ पलीकडं आहे की, पलीकडं आहे की. इकडं जाऊ दे पलीकडं. इथनं जाऊ दे, इथनं असं जाऊ दे पलीकडं. जाऊ दे. हा असं विषय करायचा. तो जो रस्ता आला ह्यो रांचीकडं आलाय. आम्ही येताना इकडं आलतो आणि असं रॉंग साईडनं तिकडं आत गेलतो मार्केटला. इथनं लांब नाही लांब नाही लांब नाही लांब नाही. जाऊ दे जाऊ दे. विषय सगळा वेगळाच करायला लागलोय आम्ही. रस्ता कुठनं चाललोय कुठनं. गेलाम ना गेलाम ना गेलाम ना. हा अच्छा टेक्नॉलॉजी या. युटर्न गेला होता वायवरनं सातारा गेलो. न्यू टिकट लॉन्चड झाली आता. आता इथनं युटर्न मारायसाठी तेवढं एकच करायचं. जिथनं युटर्न आहे तिथनं युटर्न घ्यायचा नाही. डायरेक्ट असं लांब असं टर्न घ्यायचा. गाडी निवांत बसत्या. फक्त गाडीला फुल टर्न पाहिजे. हाफ टर्न असल्यावर गाडी 3 वेळा पुढमाग करायला लागतात. बाई तू इथं बस. रे बादशाह जाऊ दे. हे होय पार्टीवाला फोन आलता. तास 1.5 तासात येतो म्हटलं. जाऊन लगेच कोळसा लोड करायचा आणि लगेच निघायचं आपल्याला. आणि जमलंच तर आपण उद्या दुपारपर्यंत चंद्रपूर पास करू शकतोय. होय ना. हे किती 1000 किलोमीटर आहे. 1000. उद्या दुपारपर्यंत पास होत नाही काय. बरं चला उद्या संध्याकाळी तर होईल 100% असं मला वाटतंय. 12-1 वाजता परवादीची गाडी खाली होईल. चला बघूया काय विषय नाही. इथे गाडी ब्रेकडाऊन झालं बघा. अरे गाडी धडकली बघा. गाडी धडकली ह्याला धडकल्या. ह्याला ट्रॉलीला धडकल्या गाडी. चलो पाणी वाळले पाग. इथं ही साईडनं जंगल आहे आणि ही पूर्ण नदी आहे. आणि इथं लोकेशन असं आहे बघा. धनबाद फॉरेस्ट चालू असं तिथं बॉर्डर लिहिले बघा. गाडी ब्रेकडाऊन झाल्या बघा तिथं. थांबा थांबा ब्रो थांबा ब्रो. असं व जाम लागते बघा. ब्रेकडाऊन झाल्या गाडी. हे आम्ही जे इथनं रॉंग साईडनं चाललोय. जाऊ दे इकडं. असं आम्ही असं रॉंग साईडनं चाललोय ना. तो रस्ता मेन रोड इकडं आलाय. पण इकडं काय तर रस्त्याचं काम चालू वाटतं. रस्ता बंद आहे. आता इकडे टर्न घेतला बघा आम्ही. चलो हे हात करायली बादशाह. युट्यूबवर आता फेमस होते यो. मित्रांनो कोळसा लोडिंग चालू आहे बघा. ही कंपनी आहे धनबाद मधली. तर तिथे जे लांबपर्यंत गाड्या दिसतात ना त्या पण आपल्या इथल्याच भरल्यात गाड्या. आणि हे असं गाडीनं कोळसा भरायला लागले. आणि आपलं हायवर काळा मिट्ट झाले. उडाला आहे काय. हळू घे की बाबा.
ही कोळसा खडी कोळसा आहे, मोठा कोळसा नाही, त्यामुळं एवढा वरपर्यंत आला आहे. आणि वर रस्सीवर आल्यामुळं वर इथला कामगार आहे का नाही असं सप्प्यावर करून घ्यायला लागला आहे. कसं भरते बघा आता. अजून महागे म्हणायला लागले. असा विषय आहे बघा कोळसाचा. तर मित्रांनो सगळं आमचं बांधून ते झाले. तुम्ही मगाशी बघितला गाडी ते बघून घ्या कसं बांधून ते झाले. तर आता सगळा विषय झालेला आहे. आम्ही आंघोळ ते केले, आंघोळी केले, टी शर्ट गाठलेलो, पण काय माहित नाही अंधार पण झालाय, ऊन नाही काय नाही, तरी पण जरा गरम होईल. तो पंखा पण चालू केलाय म्हणून जरा बनेलवर बसले. आता बिल आपल्याला एक लईत लई 15 ते 20 मिनिटात बिल मिळेल. आणि पुढे बघू शकता ही एक टाटाची गाडी आहे आणि साईडला एक लेलनची गाडी आहे. अशा एक 2-3 गाड्या आपल्या संकट आहेत. आता आपण आहे सध्या धनबादला. धनबादवरून आपल्याला इथनं बोकारोतनं रांचीतनं खुंटी तमाडला नाही जायला लागत, खुंटीवरनं तोरपा सिमडेंगा असं करत जायला लागते आपल्याला. तरी शो रूट मला माहित आहे आणि यांचा रूट जर बदलला तर ते रूट तुम्हाला सांगतो, काही विषय नाही. आता निघणार आहे सकाळ धरणं, फक्त ती सकाळी पुरी भाजी तुम्हाला दाखवली, त्या पुरी भाजीवर आहे. अजून चहा पण पिलं नाही काय नाही झाला. तर संध्याकाळी पहिला इथनं गेले बाहेर आहे की नाही, तिथं बारके गाव लागते, ते मगाशी बघितलं ते गाव ते पास झाल्यावर आहे की नाही आपल्याला जेवण करूया. पहिला मस्तपैकी जरा जेवणाचा डाबा जरा बघून 1 नंबरमध्ये थांबूया. मस्तपैकी जेवण तीन करा. विषय हार्डमध्ये भुका लागल्यात, मला काळीच बंद झाली. त्यात मगाशी टॉप खोललाय आणि परत बांधलाय. त्यामुळं आंघोळी केल्या सोडा, त्यामुळे जरा फ्रेश झाले. त्यामुळे एवढं काय आता वाटेन झाले. पण आता जेवण तीन करूया. बिल तीन गेला. सगळे ड्रायव्हर मंडळी थांबल्यात तिथं बघू शकताय तुम्ही. तिथे निवांत थांबल्यात, सगळेजण बसल्यात. वैतागल्या ते बिल मिळेना म्हणून सगळी भरून थांबल्यात. तर चला आता बघूया आपल्याला बिल तीन कधी मिळते, तुम्हाला सांगतो निघायची वेळी. तर मित्रांनो आत्ता निघायला चालू केले बघा. हे पुढचं चढा मगाशी येताना उतर लागलेला, आता चढ आहे. आत्ता या गावात आले आणि आत्ता जस्ट निघायला चालू केले. बिल्टी आत्ता मिळाली. आता बघू शकता वाजल्यात किती बघा, बरोबर 10:55 झाल्यात. 10:55 झाल्यात. गाडी दुपारी झाल्या 3 वाजता लोड झाल्या. गाडी दुपारी 3 पण नाही 2 वाजता लोड झाल्या. आमचं बांधून 3 वाजता झाले. सगळं आंघोळी 3 करून 4 वाजता आवरलं. तरी बिल मिळालं 11 वाजता. 11 वाजता बिल मिळालं आपल्याला. आता पुढे बघू शकता, पुढं पण गाडी आहे ती आपल्या सोबतच्या गाड्या आहेत. मागे एक गाडी आहे, पुढं 2 गाड्या गेल्यात. ती एक आणि त्या पुढं 2 आहेत. असा विषय नाही. बिल्टी तिने आत्ता मिळाल्या. आता आपलं सफर जसा होता येताना म्हणजे रांची साईडला, रांची सिमडेगा तोरपा तसा सिम सफर असणार आपला. फक्त आता रात्रीपर्यंत आज रात्रभर रनिंग कुठंपर्यंत जाते बघूया. तर बाकीचे रनिंग राहिलेलं आपण उद्या दिवसा चालू करूया. बघूया काय करतोय. बघा त्या गाड्या थांबलेल्या. आता आपण होतो त्या पलीकडच्या रस्त्याला, युटर्न मारून या रस्त्याला आलो. म्हणजे आपण ज्या रस्त्यानं आलो त्या रस्त्यानं परत चाललो. आता काय विषय नाही. हा अयो त्याच्या बाण अशी गाडी चालतेली. अरे मर्दा मागणं ओव्हरटेक मारून पुढे आले, पुढं मारून ओव्हरटेक मारून इकडे घेतली गाडी. लागलेला मौसम तोडते त्यांच्या आईला. तर मित्रांनो आता डिझेल टाकलं बा पंपात. इंडियन ऑइलचा पंप आहे बघू शकता. इंडियन ऑइलच्या पंपात ट्रान्सपोर्टवाल्याचं खातं आहे.
मग त्या खात्यावर डिझेल त्यांनी टाकले. आता टाकी त्यांनी सगळं फुल केले. आता जस्ट लावले बघा, बघू शकता. ह्याला अंदाज टोपण दिशेना आता डिझेल त्यांनी टाकले. डिझेल बरोबर 292 लिटर डिझेल बसले. 292 म्हणजे जवळपास 300च्या आसपास डिझेल बसलं. नॉब लई जोरात होता त्यामुळं डिझेल एकदम फास्ट आलं. एक 5 मिनिटात टाकी फुल झाली, बरोबर मोजून 5 मिनिटात. आता गाडी पण आपली फुल झाली, 1 नंबरमध्ये सगळं काम बिम झाले. आता काचा पण तिथे सगळं स्वच्छ केलं. काचा स्वच्छ तिथं कळसा भरला का नाही तिथं स्वच्छ केल्यात, काही विषय नाही. नंतर सगळं आतलं पाणी बिणी ते सगळं चेक करून झाले. आणि दुसरी गोष्ट, आता आपल्या संघटित गाडी होती ती गेली पुढं. दुसरी एक गाडी आहे नांदेडची, ती आहे इथं. नंतर आपली एक गाडी दोन गाड्या आहेत, दोघं पण लेलंडचे म्हणजे तिन्ही पण लेलंडचे आहेत. ती गेली गाडी पुढं, त्यात डिझेल होतं म्हणून गेली गाडी. आता आपल्याला डिझेल नव्हतं, त्यालाही नव्हतं म्हणून डिझेल टाकायला थांबलं. तर डिझेल त्यांनी टाकले. आता सगळं काम ओकेमध्ये झाले. तर चला आता रनिंग आपलं चालू करूया. आता जिथं आम्ही भरले की नाही त्या पॉईंटपासून आम्ही 12 किलोमीटर पुढं आले. चला आता रनिंग चालू करूया. डायरेक्ट भेटूया रनिंगमध्ये. 50 किलोमीटर काही विषय नाही, रातोरात जाते निवांत. तर आता आपण तुम्हाला भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी. आपण थोडा झोप आहे त्यामुळं जरा झोपणार आहे. आणि रात्रीचा ब्लॉग पण इथं काय डायरेक्ट स्ट्रेट रोड आहे सगळी, काही विषय नाही. डायरेक्ट बोकारो रांची असं आहे. तर चला भेटूया. बाय बाय.